आज आहे माझ्या मामाच्या मुलीची हळद आणि मी अजून कुठेही नाशिकलाच. तर आमची गाडी ना आदल्या दिवशी आम्हाला संध्याकाळी निघायचं होतं, पण आमची गाडी सकाळी 5:30ला होती. आदल्या दिवशीचं आमचं तिकीटच बुक झालं नव्हतं, म्हणून आम्ही दुसऱ्या दिवसचं केलं. म्हटलं जाऊ द्या, हळदीपर्यंत आपलं पोहोचणं होईल. सकाळी आम्ही निघालो होतो घरातून 4:30ला, गाडी होती 5:30ला. निघालो, थोडीशी झोप लागली की लगेच हे सूर्यनारायण भगवान तोंडावर चमकत होते. ह्या टायमाला सूर्यनारायण बघायला किती छान वाटतं. आणि जेव्हा दुपार होती तेव्हा ऊन लागतं, तेव्हा वाटतं नको रे बाबा, हे सूर्यनारायणाचं लईच कहर आहे. तर असो, मस्त माझी झोप वगैरे झाली होती. त्यानंतर हे पोरं त्रास देत होते. गाडी आमची कुठंच थांबली नाही, खायला काही प्यायला. पण संभाजीनगरमध्ये बस स्टॉपवर ह्या संत्री गोळ्या घेतल्या होत्या, यांनीच काम चालवलं. पहिल्यांदा असं झालं की कुठं गाडी थांबलीच नाही, ना नाश्त्याला ना जेवायला, का बरं काय माहिती. त्यानंतर आम्ही नेरला आलो होतो, तिथं घेतले होते आईस्क्रीम, थोडंसं थंड वगैरे पिलं आणि माझ्या भावाची वाट पाहत बसले. कारण की इथून पुढं ना आमच्या गावाकडे जायला गाड्याच लागत नाही. जेव्हा माझा भाऊ येईन तेव्हाच खरं, तो दरवेळेस आम्हाला घ्यायला येतो, सोडायला येतो. तर त्याच्या 2 चक्रा होता, पहिले आम्हाला सोडतो, त्यानंतर त्याच्या दाजीला सोडतो. पहिले त्याने आम्हाला घरी सोडून दिलं आणि त्यानंतर मी लगेच नवरीबाईकडे आली होती. म्हटलं चला नवरीबाईला भेटून घेऊ. ही आहे नवरीबाई, माझ्या मामाची मुलगी. आणि त्यानंतर तिथं बांगड्या भरायचा कार्यक्रम चालू होता. ती बोली सर्वांना भरल्या, तू बी भरून घे. म्हटलं चला 2-2 का होईना मानाच्या बांगड्या आपण भरून घेऊ. ही होती माझी बाई, म्हणजे माझी आई. आणि ही आत्या बी आल्या होत्या, दोघींना बी व्हिडिओमध्ये घेतलं. त्यानंतर म्हटलं चला आता कुंकू लावतीन, हळद लावतीन, तर आपण बी थोडीफार छान छान तयारी करू. तसं बी मी ड्रेस घालून आले होते. ड्रेस घातला सगळेजण माझ्याकडेच बघतात, का बरं काय माहीत, कोणी जसं काय ड्रेस घालतच नाही असं बघतात माझ्याकडे. त्याच्यापेक्षा म्हटलं चला साडी वगैरे घालून घेते. त्यानंतर पटकन मी साडी वगैरे घातली, इथं तयारी केली. पाठीमागं ना माझी बहीण बसली होती, लहानी बहीण, ती बी आली होती. सर्वच आले होते लग्नाला. त्यानंतर माझी मोठी बहीण येणार होती संध्याकाळपर्यंत. त्या सर्वजण तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसतील. तर ही नवरीला थोडंसं नॉर्मल टचअप द्यायचं होता. तिला काही जास्त तयारी केलेली, मेकअप केलेला आवडत नाही, म्हणून नॉर्मलच तिची तयारी केली. त्यानंतर तिला ना आंघोळ घातली. आंघोळ घातल्याच्यानंतर सर्वांना मस्त हळद लावली. तर आमच्याकडे असं छोटासा मंडप घालतात, त्याच्यामध्ये हळद लावली. आणि त्यानंतर ना तिचा फोटोशूट करायचा होता, म्हणून मी तिला ना थोडंसं म्हटलं चल माझ्या पद्धतीनं तुला मेकअप करून देते. छान तिला तयारी करून दिली. त्यानंतर कानात तेल चढवलं. रात्री हळद आमची कौरक 11:30पर्यंत चालली होती. चला तर बाय. श्री स्वामी समर्थ.